परिस्थिती अशी अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती. बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा आमच्याकडे बरोबर नसायचा. हसायचे लोक. आम्ही जे भाजपचे झेंडे किंवा काय असं काय घेतलं की आम्हाला हसायचे. आम्हाला टोपण नावानं हाक मारायची, राजाभाऊ या म्हणून. राजाभाऊ देशपांडेंनी आम्हाला घडवलं. आम्हाला पक्षात इतकं एकनिष्ठ केलं की कुठलंही काही आम्हाला आम्ही दावलं तरी आमचं मन व्हायचं नाही दुसरीकडे जायचं. त्यावेळेला आम्हाला असं वाटत नव्हतं की सातारा जिल्हा पूर्ण भाजपमय होईल असं कधी वाटत नव्हतं. परंतु ज्या वेळेला अतुल भोसलेसारख्या म्हणजे नेत्यानं भाजपमध्ये प्रवेश केला आणि सगळा आपल्या तालुक्याचा कायापालटच होऊन गेला. सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीनं जोरदार कमबॅक केलं आणि खऱ्या अर्थानं या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्या 30 वर्षापासून अधिक काळ काम करणारे अनेक कार्यकर्ते आहेत. मी अशा कार्यकर्त्याच्या घरी आलेलो आहे की या कार्यकर्त्यांनी 30 वर्षापूर्वी म्हणजेच साधारणतः 1995 सालापासून भारतीय जनता पार्टी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये वाढावी यासाठी अतोनात प्रयत्न केले. त्यांचं नाव आहे अधिकराव सोमदे. सोमदे साहेब, खरंच तुमचं कौतुक आहे. तुम्ही तालुका अध्यक्ष म्हणून काम केलं. खरं तर आमच्या मीडियानं सुद्धा दखल घेण्याची गरज काय आहे, तर आज भाजपची सत्ता आली. भाजपचा या ठिकाणी खरं तर आमदार झाले डॉक्टर अतुलबाबा भोसले. मात्र खऱ्या अर्थानं पाया रचला तो म्हणजेच अधिकराव सोमदे असतील किंवा तुमच्यासारखे काही कार्यकर्ते असतील. आमचं कर्तव्य आहे की तुमची मुलाखत घेणं. मी आज तुमच्या घरी आलेलो आहे. सोमदे साहेब, कसा काळ होता 1995 साधारणतः किंवा 2000चा? 1994 साली मी कॉलेजला असताना विद्यार्थी परिषदेचं काम करतो, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं. त्याच्यानंतर कॉलेज संपल्यानंतर आम्ही बीजेपीचं काम करायला सुरुवात केली 1994ला. आणि भाजपमध्ये आल्यानंतर लगेचच विधानसभेचं इलेक्शन लागलं. इलेक्शन लागल्यानंतर त्यावेळेची अशी परिस्थिती होती की कोपरा सभा असायच्या. त्या कोपरा सभेला कराडचे राजाभाऊ देशपांडे त्यांच्याबरोबर आम्ही होतो. त्यांना त्यांची उमेदवारी त्यावेळेला आपण भरलेली आणि ते उभा राहिले होते कराड उत्तरमध्ये. मग आम्ही कराड दक्षिण उत्तर असे एकत्रच त्यावेळेला काम करायचो. मग त्यावेळेला आम्ही कोपरा सभा घेत असताना आमच्या पुढे माणसंच बसलेली नसायची, कोण माणसंच नसायची. मग ते रिक्षात ते माईक जोडलेला असायचा आणि आम्ही म्हणायचो, राजाभाऊ भाषणात बोलायचे. घराघरात बसलेलं माझ्या माता बंधू भगिनीनो माणसंच पुढे नसायची. अशी परिस्थिती होती की ते आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्याचा बरोबर नसायचा आणि रिस्पॉन्स कोण द्यायचं नाही. अशा परिस्थितीतनं आम्ही अगदी ठराविक लोक होतो. मग ते रेट्याचा उत्तम धर्मी असेल, नागेश कुलकर्णी असेल, प्रशांत तवर असेल, अशी बरेच जुने कार्यकर्ते आम्ही त्यावेळेला असे तरुणच होतो. आणि त्या ह्याच्यात आम्ही काम करायला लागलो. अगदी जसं आता आम्ही कुठं बाहेर गेलो तर आम्हाला म्हणतात या बाबा आले, बाबा आले, असं आता आम्हाला म्हणायला लागलं. तसं त्यावेळेला राजाभाऊ या राजाभाऊ म्हणायचे. असं म्हणजे कुचेष्टेनं असं आमचे हे करायचे. आणि अशा परिस्थितीत त्यावेळेला खरं तर त्यावेळेला ते काम करत असताना काम केलं आणि त्याच वेळेला सरकार 95 साली आमचं भाजपचं सरकार आलं. एवढा मोठा आनंद झाला की आमचा तो आनंद गगनात मावत नव्हता. आम्ही भाड्यानं गाडी केली एक कमांडर आणि ह्याला गेलो मुंबईला शपथविधीला. म्हणजे तुमच्या ह्याच्या शिवाजी पार्कवर त्यावेळेला बाळासाहेब ठाकरेने वगैरे त्यावेळेला ह्याचा कार्यक्रम ठेवला होता. त्या कार्यक्रमाला त्या दिवशी आम्ही गेलो सरकार आल्यानंतर. मग ती इतकं भारावून गेलो होतो आम्ही की आम्हाला कधी वाटत नव्हतं की आमचं सरकार कधी गुलाल कधी आम्ही बघितलाच नव्हता. कायम आम्ही विरोधात मतमोजा आम्ही आता असायचो, पण आमचं निकाल कधीच आमच्या बाजून निकाल लागला. अशा परिस्थितीतनं आम्ही ते भाजपचं काम करत. त्यावेळी भाजपचं काम करत असताना अनेक आंदोलन झाली. मला वाटते आम्ही 2000 आठवतोय मला 2004 सालापासून आम्ही तुमचं कव्हरेज करत आलोय. काय आठवणीतलं आंदोलन काय आहे तुम्हाला? मला कॉलेजला एक आमचं आंदोलन झालं होतं की काश्मीरमध्ये लाल चौकात मुफ्ती मोहम्मद सय्यद आपले गृहमंत्री राज्य देशाचे होते, त्यांची मुलगी रुबिया हिनं ती अतिरेक्यांना त्यावेळेला मिळाली होती. तिनं काय केलेलं, अतिरेक्याशी मिळून भारताचा ध्वज लाल चौकातला काढून खाली जळला होता आणि तो ध्वज तिथं आपला ध्वज नव्हता. मग तो ध्वज लावायसाठी तिथं पाकिस्तानचा ध्वज लावला होता तिनं. आणि तो ध्वज काढायला आम्ही सातारा म्हणजे अख्ख्या महाराष्ट्र देशातून 10,000 जण गेलो होतो विद्यार्थी परिषदेच्या नेतृत्वाखाली. त्यावेळेला ते आंदोलन आम्ही बघितलंय. आम्ही इथून कराड तालुक्यातनं म्हणजे सातारा जिल्ह्यातनं 48 जण होते त्या आंदोलनात.
त्या 10,000 जण तिथे गेलो तर आम्हाला उधमपूर जेलमध्ये म्हणजे उधमपूरमध्ये आम्हाला अटक केली एवढ्या लोकांना. आणि तिथून त्यांनी सांगितलं की तुम्हाला इथून पुढे काय जाता येणार नाही, कारण अतिरेक्याने 11 लाखाचं त्यावेळेला बक्षीस ठेवलं होतं, तुम्ही काढून दावा झेंडा म्हणून आपल्या देशातला. आपल्या देशात पाकिस्तानचं ध्वज लावलं काढून दावा असं त्यांचं मत होतं. पेपरला वगैरे तिथं यायचं. त्यावेळेला विनोद तावडे आमचे महाराष्ट्राचे संघटक होते, चंद्रकांत दादा होते, आम्ही सगळी बरोबर त्यावेळेला त्या ह्याच्यात होतो. उधमपूर म्हणजे जेल असं नाही पण बगीच्यामध्ये आम्हाला त्याने हे करून ठेवलं होतं. आणि तिथून सांगितलं की म्हणजे की बाबा तुम्ही असं हे काय करू नका, तुम्हाला जाता येणार. पोलीस तर आम्हाला सांगायचे तुमची काही गरज नाही, तुम्ही आम्हाला फक्त शासनानं आदेश देऊ द्या, आम्ही काश्मीरच काय पाकिस्तान तुम्हाला 2 तासात घेऊन दाखवेल एवढं. पण त्यांना आदेशच त्यावेळेला काँग्रेस सरकार देत नव्हतं. पण त्याच्यातनं आम्ही त्यावेळेला जवळजवळ 10 दिवस आम्ही तिथं होतो. म्हणजे आम्हाला हे त्याच्यानंतर आम्ही परत आलो. पण त्यावेळेला झेंडा काय आम्हाला काढता आला नाही. मुरली मनोहर जोशींनी परत तो आंदोलन भाजपनं करून तो ध्वज काढलेला आहे पाकिस्तानचा आणि आपला ध्वज लावलेला आहे. इथल्या आंदोलनाचं काय काय तुम्ही इथं आंदोलन झालं त्यावेळेला मुंडे साहेबांच्या वेळेला आंदोलन झालं त्यावेळेला सुद्धा आम्ही रस्त्यावर उतरलो. अगदी रस्ता रोको वगैरे करारात केलं. आमच्या त्या अशा अनेक केसेस असायचे त्यावेळेला आंदोलनाच्याच. येळगावकरांचं आंदोलन तर नाही का, तहसीलदाराचं दोघांचं काय झालं, ते येळगावकरांचं आंदोलन झालं. येळगावकरांना कळंबा जेलमध्ये टाकलं. त्यावेळेला देश स्वतंत्र झाल्यापासून पहिल्यांदा 100% करार बंद होतं बघा. मी त्यावेळेला तालुका अध्यक्ष होतो. किती साली? मला साल सांगता येणार नाही. तुम्ही तालुका अध्यक्ष किती साली होतो तुम्ही? पहिली टर्म दुसरी टर्म? पहिली टर्म म्हणजे 2008 साली असेल. मी 8 साली. 8 साली असेल. 8 साली. खरं तर मी तुम्हाला खरं सांगतो, आज भारतीय जनता पार्टीची खरं तर कार्यकर्त्यांना मी नवीन कार्यकर्त्यांना सांगतो आणि काही यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आलेल्या कार्यकर्त्यांना सांगतो, यासारख्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या हिमतीवर अक्षरशः गेल्या 30 वर्षापासून सातारा जिल्ह्यामध्ये भाजप या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न केला. प्रसंगी स्वतः अनेक आंदोलनं करून स्वतःवर केसेस दाखल करून या ठिकाणी हा कमळ जे आहे भाजपचं चिन्ह हे रुजवण्याचं काम केलं. यामुळं आज सुगीचे दिवस आणि चांगले दिवस आलेत. खरं तर युवा पिढीला माहिती पाहिजे की यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनी पाया रचला म्हणून आज कळस या ठिकाणी निर्माण झालेला दिसतोय सातारा जिल्ह्यामध्ये भाजपचा. मी तुम्हाला सांगतो, खरं तर आज पूर्ण भाजपची सत्ता जी आहे ती अत्यंत चांगली आलेली आहे. सातारा जिल्ह्यात महायुती, सबकुछ महायुती असं वाटलं होतं का हो त्यावेळी की आपण इतक्या जोमानं आपण या ठिकाणी उभं राहून येऊ आपले पक्ष? नाही की जी लोक कमळ आम्हाला घरावर कुठं कसं काढून देत नव्हती ती लोक बोलवायला लागली की आमच्या घरावर कमळ काढा. अतुल भोसलेच्या रूपाने एवढा कायापालट झाला की भाजपमय सगळा तालुका झाला. आणि हे करत असताना जिल्ह्यावर सुद्धा त्यांचं लक्ष आणि जिल्ह्यातली काही नेते मंडळी बीजेपीमध्ये आली, पूर्ण जिल्हा भाजपमय झाला. असं कधी आम्हाला वाटत नव्हतं होईल असं. तुम्हाला खरंच सांगू का, असं कधी कधी वाटतं का राव आपण हे चालू केलं मात्र आपल्याला योग्य तो पक्षात न्याय मिळत नाही, असं कधी जाणवतं? नाही, कधी असं जाणवलं. कारण माझ्या वैयक्तिक बाबतीत तर पक्षानं मला भरभरून दिलं. आज जी किंमत आहे काय आम्हाला पार्श्वभूमी आहे, पण भाजपमुळे आज एवढं मोठं आम्ही झालो की भाजप होता म्हणून आज समाजामध्ये आमची ओळख आहे. आज कुठेही गेलं तर आम्हाला कुठलीही जबाबदारी नसली तरी मनात ज्येष्ठ नेता म्हणून भाजपचा म्हणून आम्हाला जी मान दिला जातो ह्याच्यापेक्षा काय आम्हाला पक्षाने द्यायचं. आणि अतुल बाबासारखे लोक आमच्या पक्षात आले, आम्हाला नवीन लोक आले, त्याच्याबद्दल आम्हाला अजिबात काय वाईट वाटतं. कारण ही लोक आल्यामुळे आम्ही कमळ वाढवू शकलो, नाही तर आमच्याकडनं आम्ही प्रयत्न केला पण आम्ही नाही वाढवू शकलो त्यावेळेला. आता ही लोक आली, आम्हाला ह्यांनी बरोबर घेतलं नाही, पण आम्हाला असं कधी आम्हाला जाणवलं नाही की त्यांनी आम्हाला बरोबर घेतलेलं नाही वगैरे, असं काय नाही. त्यांनी नेहमी आम्हाला बरोबर घेतले. भोसलेने तरी झुकतं माप आम्हाला जुन्या कार्यकर्त्यांना कायम दिले. कराड दक्षिणमध्ये तरी मी बघतोय, पण बाबाने आम्हाला कधीही असं वेगळं काय करून दिलं नाही, कारण आम्हाला बरोबरच घ्यायचा प्रयत्न त्यांनी केला. खरं तर मोठेपण म्हणजे खरं पक्षाची शिस्त आणि पक्षनिष्ठा काय असते हे अधिकारात सोमद्यांच्याकडून शिकावं. खरं तर प्रत्येक ज्येष्ठाची तक्रार असते की नवीन लोक आली आणि आम्हाला बाजूला काढलं. मात्र खऱ्या अर्थानं भोसले कुटुंबियाचं खरं तर आभार मानता येते. डॉक्टर सुरेश भोसले असतील, डॉक्टर अतुल बाबा असतील किंवा विनोद बाबा असतील, या सगळ्यांनी ह्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांना सुद्धा माना सन्मानाचं स्थान या ठिकाणी दिलेलं आहे. सोमदे साहेब, एक मध्ये किस्सा झाला विनोद तावडेंचा, काय झाला? विनोद तावडे पेटला आले होते आणि मला फोन आला अचानक की तावडे साहेब आहेत, भेटायचं. मी म्हटलं येतो, कुठे यायचं तर म्हटले पेटला येणार आहेत राहुल माडकांच्या घरी. मी गेलो. जवळजवळ माझी 12-13 वर्ष त्यांची भेटच नव्हती.
गेलो, विनोद तावडेने बघितलं, त्यांनी मला जवळ घेतलं, अगदी जवळ घेतलं. अरे म्हणले ये, मला इतकं बरं वाटलं, ये अधिक ये, जवळ घेतलं, मला बसवलं आणि विचारलं काय कुठं आहेस, काय इतक्या दिवस का भेटला नाहीस, इतकं आपुलकीनं विचारलं. माझ्या आईबद्दल चौकशी केली, वडिलांच्या बद्दल चौकशी केली. कारण कॉलेजला असताना विनोद तावडे माझ्या घरी यायचे. त्यावेळेला मग इथं आमची अगदी विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते, तेव्हा काय एवढं हे नव्हतं, बसनं एसटीनं वगैरे विनोद तावडे इथं आले, तेव्हा गाड्या सुद्धा नव्हत्या. अशा पद्धतीनं त्यावेळेला काम केलं. पण त्यांची जी आपुलकी होती की मला इतक्या वर्षानं का होईना पण मला त्यांनी जवळ घेतलं. काय अडचण असली तर मला सांग, कुणाबरोबर आहेस तू आता, बाबांच्या बरोबर काम कर. म्हणलं हो बाबांच्या बरोबरच काम करतोय, काम कर असं मला सांगितलं त्यांनी. इतका त्यांनी रिस्पॉन्स त्यावेळेला दिला मला. खरं तर भाजपची हीच मोठी ताकद आहे. सामान्य कार्यकर्ता असेल, हे असेल, आणखी काही आठवणी खरं तर देशपांडे साहेबांच्या बद्दलच्या आठवणी काय काय तुम्ही जागा कराल आज? राजाभाऊ देशपांडेच्या बद्दल सांगायचं झालं तर इतकं दिवस पुरणार नाही, इतकं त्यांच्या आठवणी आहेत. किती पैशाचं असू कशाचं आम्हीच दाखवायचा प्रयत्न आम्हाला केला, पण आम्ही कधी त्या आमिषाला बळी नाही पडलो. आणि आम्हाला तर खरं विचारायला कोण धाडसच करत नव्हतं, एवढं आम्ही निष्ठेनं वागलो राजाभाऊशी. बरोबर. राजाभाऊने आम्हाला तयार केलं. अक्षरशः त्यावेळेला सभासद नोंदणी आम्ही करत होतो. आत्ताची सभासद नोंदणी वेगळी होती, पण आम्ही त्यावेळेला पुस्तक एक असायचं, 5 रुपयाचं सभासद असायचं, आणि ते पुस्तकात 125 रुपये त्या सभासदाचं व्हायचं त्या पुस्तकाचं. मग ते आम्ही काय करायचो, राजाभाऊ म्हणणार आम्हाला सभासद करा, मग ते आल्याला 125 रुपये गाडीच्या तेलाला आणि जेवायला वापरायचं, आणि ते पुस्तक सभासद करून राजाभाऊंच्याकडे द्यायचं. पण राजाभाऊ ते पैसे भरायचे. एवढे आमची कोणाचीच कंडिशन नव्हती की बाबा ते पैसे घालून काम करायचे. त्यावेळेला अक्षरशः कधी कधी आम्ही बिनजेवता सुद्धा घरी यायचो, पैसे नसायचे, राजाभाऊंना सारखं असं मागायचं. मग तरी पण आम्ही त्यातनं काम केलं त्या पक्षाचं, आणि पक्षाबद्दल एक आपुलकीच. पक्ष परत सत्तेत आला, सत्तेत आल्यानंतर परत सत्तेत ज्यावेळेला पक्ष गेला त्यावेळेला गिरीश बापटाने आम्हाला सांगितलं बोलवून की इथून पुढं 15 वर्ष पक्ष सत्तेत येणार नाही, ज्याला जायचं आहे त्याने आत्ताच जावा. 15 वर्ष सत्तेत येणार आहे, पण दुसऱ्याला सांगायचं नाही की असं होईल तसं होईल, तुला जायचं जावा, पण 15 वर्षांच्या वेळेला सत्तेत पक्ष येईल, त्याच्यानंतर काँग्रेस कधीही सत्तेत येणार नाही असं त्यावेळेला आम्हाला सांगितलं. आणि खरंच तसं झालं. 15 वर्षांनाच पक्ष सत्तेत आला. असा आला की परत आपलं सरकार कधीही हल्लं नाही केंद्रात. एवढं त्यांच्या शब्दात त्यांना 100% गॅरंटी असायची, इतका आत्मविश्वास असायचा. समजा तुमचं आता वय किती? माझं वय आता 55. खरं तर बघा, वय वर्ष 55. 30 वर्षापूर्वी भाजपचं काम केलं म्हणजे किती साधारण वयाच्या 25व्या वर्षी, बरोबर ना? 24-25. मी काय सांगतोय, हे आज आता सभासद नोंदणी सुरू आहे भाजपची, ऑनलाईन सुरू आहे, मोबाईलवरून सुरू आहे. त्या काळामध्ये कराड दक्षिणचा कार्यकर्ता, जुळेवाडी तालुका कराड रेटरे कारखाना शेजारचा अधिकराव सोमदे साहेबांनी सगळ्यांच्या या 8-10 जणांनी कशा पद्धतीनं नाव सभासद नोंदणी केली असेल हे सांगतायत. आजच्या तरुण पिढीला भाजपचे पदाधिकारी जे आहेत त्यांना तुम्ही सल्ला काय द्याल पक्षाबद्दल, पक्षशिस्तबद्दल? भाजपमध्ये कसं आहे, तुम्ही एकनिष्ठेने काम केलं पाहिजे. आत्ताचे पदाधिकारी आहेत त्यांना काय म्हणजे मला त्यांना काय वाईट मानायचं नाही, परंतु पदाधिकाऱ्यांनी त्यांची ध्येय धोरणं समजून घेतली पाहिजेत. पक्षात कसं स्वार्थासाठी पक्षाचं काम करणं योग्य नाही असं आम्हाला वाटतं. बरोबर. पक्ष वाढला पाहिजे. हाच पक्ष वाढल्यामुळं आज तुम्ही बघा देशात कितीतरी फरक पडलाय. त्यावेळेचं आता आम्ही जे बघितलं की अयोध्येला ज्यावेळेला ते राम म्हणजे बाबरी मशीनच्या वेळेला त्यावेळेला मी भूमिगत झालो होतो, आम्हाला सातारमध्ये अटक केली. आम्हाला त्या आंदोलनातच आम्ही असायचो. त्यावेळेची परिस्थिती बघा, इतका अन्याय होत होता आणि म्हणजे आपल्या हिंदू समाजा वगैरे अन्याय होत होता, पण तो मोडून काढायला जसं त्यावेळेला त्या पदाधिकाऱ्यांनी निस्वार्थी काम केलं तसं आत्ताच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा ध्येय धोरण बघून आपल्याला आपण पुढं काय केलं पाहिजे याचा विचार केला पाहिजे कार्यकर्त्यांना, की आपल्या पुढच्या पिढीचं काय, आपण चूक केली तर ती पुढच्या पिढीला भोगा येईल. त्यासाठी आत्तापासून अगदी सगळ्या जातीचे लोक, हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सगळे ह्याच्याला भाजपचा कधीही यांना विरोध नाही. तुम्ही प्रत्येक जातीचा आहे त्या जातीनं तुमचं पूजा अर्चा करा. फक्त तुम्ही हिंदुस्थानात राहताय, आपल्या देशाचा तुम्हाला गर्व पाहिजे. तुम्ही इतर राहून दुसऱ्या देशाचं गुण गायलं नाही पाहिजे. ही आम्हाला पक्षानं शिकवलं. तसंच आत्ताच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा निष्ठेनं काम पक्षाचं केलं पाहिजे. ते धोरण समजून घेतली पाहिजे. खरं तर हे होते अधिकराव सोमदे. बोलायला गेलं तर अजून तासभर सहज बोलू शकतील ते सुद्धा, मी सुद्धा, पण काहीतरी एक वेळेची लिमिटेशन असतात. मला आजची मुलाखत घेण्याचा उद्देश काय, मी कराडमध्ये जर राहत असलो तरी कराडपासून जुळेवाडी जे हे जे गाव आहे कृष्णा कारखाना शेजारी, हे सुद्धा 20-25 किलोमीटर अंतरावर आहे. मात्र खास मुलाखत घेण्यासाठी येण्याचं कारण काय,
तर भारतीय जनता पार्टीनं इथं घवघवीत यश मिळालं सातारा जिल्ह्यामध्ये. मात्र आजच्या कार्यकर्त्यांना समजलं पाहिजे की ह्या अधिकराव सोमदेसारख्या कार्यकर्त्यांनी खाली पाया रचला म्हणून आज आपण कळस आणि झेंडा फडकवतोय वर, आणि एवढा आदर्श जरी घेतला या लोकांचा आणि आल्यानंतर मानसन्मान जरी दिला भाजपच्या कार्यकर्त्यांनी, तरी याच्या मुलाखतीचं सार्थक झालं असं मी पत्रकार म्हणून समजतो. सोमदेस साहेब, तुमची मी खरोखर आभार मानतो आणि तेवढीच दिलगिरी व्यक्त करतो, कारण गेल्या 15 वर्षात आम्ही तुमची मुलाखत घ्यायला येऊ शकलो नाही पत्रकार म्हणून, मागच यायला पाहिजे होतं. मात्र आज आठवण का झाली तर भाजप जी सत्ता आली त्याचं तुम्ही खरं तर पाया आहात, आणि आजचा कळस हा डौलानं आणि झेंडा फडकतोय. तुम्ही आम्हाला मुलाखत दिलीत, धन्यवाद.